प्रशासकीय कामाला लावली शिस्त. ज्या समाजातून मी मोठा झालो त्या समाजासाठी काहीतरी करावे हा विचार सतत डोकेवर काढायचा. देगलूरमध्ये ज्या परिस्थितीत माझे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले तेव्हापासूनचे दिवस आठवायचे. शाळेत शिकत असताना डुक्कर खात नसतानाही ते कसे मारतात, त्याची भाजी कशी बनवली जाते हे शिक्षकांना आणि वर्गमित्रांना सांगावे लागायचे. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणं हे फार मोठं दुःख असतं. ते मी अनुभवलं होतं. शिक्षणाचा अभाव, बेरोजगारी, व्यसनाधीनता या व अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्रातील वडार समाज पिचला आणि गांजला गेलाय. शेजारच्या राज्यात वडार समाजाला आरक्षण आहे, मात्र महाराष्ट्रात या समाजाचे प्राबल्य असूनही त्याला कशातच गृहीत धरले जात नाही. त्यामुळे जे शक्य आहे ते योगदान देऊन आपल्या समाज बांधवांना हातभार लावूया असे सतत वाटायचे. मी त्या दृष्टीने चाचपणी सुरू केली. नोकरीत स्थिर स्थावर झाल्याने आता माझ्याकडे आर्थिक सुबत्ता होती. इतर समाजाला वडार समाजाबद्दल फारशी आपुलकी दिसत नव्हती. समाजाचे काम करणारा इतर कोणता नेताही नव्हता. त्यामुळे मग मनाने उचल खाल्ली आणि व्यापक समाजहित डोळ्यासमोर ठेवून मी मांडणी सुरू केली. सर्वप्रथम मी नगर जिल्ह्याची वडार समाजाची संघटना स्थापन केली. माझ्या पदावर टाच येण्याचा धोका सतत होता. तरीही हा धोका स्वीकारायचा असे मी ठरवले. समाजाची भयावह अवस्था मला शांत बसू देत नव्हती. नगरची संघटना सुव्यवस्थित बांधणी झाली. त्यानंतर विचार आला की महाराष्ट्र स्तरावर अशी संघटना असायला हवी. तसे झाले तर किमान वडार समाजातील मुलांचे शिक्षण, आरोग्य यावर काम करता येईल. त्यांच्या आर्थिक विकासास हातभार लावता येईल. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देता येईल. त्यामुळे ठाम निर्धार आणि दृढ निश्चय करून मी बाहेर पडलो. नगर जिल्ह्यात पायपीट केल्यावर संपूर्ण महाराष्ट्र राज्य पिंजून काढले. गावागावात जाऊन वडार समाजाचे संघटन केले. त्यांच्याशी चर्चा करून त्यांना संघटनेचे महत्त्व पटवून दिले. हे करताना त्यांच्या अडचणी आणखी तीव्रतेने जाणवत होत्या. समाज बांधवाचे दुःख पाहून मी व्याकुळ व्हायचो. त्यांच्यासाठी काही करता आले तर आयुष्याचे सार्थक होईल असे वाटायला लागले. त्यातूनच माझी ऊर्जा वाढत गेली. भविष्यातील परिणामांचा विचार न करता विचारांचा परिणाम घडवायचा असे मी ठरवले आणि गावागावातील भटकंती सुरूच ठेवली. त्यातून पुढे नगर जिल्ह्यातील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 2 लाख समाज बांधवांचा कार्यक्रम घेतला. सुरुवातीला मला वाटत होते की मुख्यमंत्र्यांना समाज बांधवांसाठी दिलेल्या मागण्या मान्य होतील. मात्र आमचा दुर्दैवाचा फेरा संपला नव्हता. या मागण्या मान्य होण्यापूर्वीच सार्वत्रिक निवडणुका लागल्या. त्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचा पराभव झाला आणि युतीचे सरकार आले. आम्ही जी उभारणी केली होती ती सगळी कवडीमोल ठरली. या दरम्यान शिवसेना भाजप हा विरोधी पक्ष सत्तेत आला. आमच्या शेजारील जिल्ह्याचे आमदार आरोग्यमंत्री झाले. समाजाचा भव्य मेळावा बघून आमच्या आरोग्य खात्यातील काही नतदृष्टांना आमचा हेवा वाटू लागला. त्यांनी आरोग्यमंत्र्यांकडे माझ्याविषयी खोट्या नाट्या तक्रारी सुरू केल्या. मला राजकारणात रस आहे असे त्यांचे कान भरले. आरोग्यमंत्र्यांनीही खरे खोटे न करता माझ्यावर आकस धरला आणि माझी पदस्थापना साईड पोस्टला ठाणे विभागात केली. ठाणे उपसंचालक कार्यालय ठाणे मनोरुग्णालयाच्या एका कोपऱ्यात होतं. दुर्दैवाने माझे वरिष्ठ अधिकारी उपसंचालक हे लायकी नसलेले गृहस्थ होते. सरकारी खात्यात अनेकदा लायकी नसतानाही केवळ ज्येष्ठता बघून पदोन्नती दिली जाते. त्या गृहस्थांनी माझे डेप्युटेशन आदिवासी विभागात करून दिले. मला मिळणारे निवासस्थानही त्यांनीच बळकावले. त्याला जे निवासस्थान मिळणार होते ते बदली न झालेल्या उपसंचालकांनी रिक्त केले नव्हते. त्यामुळे माझ्यावर संक्रांत ओढवली. निवासस्थान नसल्याने मला माझ्या कुटुंबाला सोबत आणता आले नाही. अक्षरशः मनोरुग्णालयातील एक कक्ष त्यातील बऱ्याच खोल्या आरोग्य अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान म्हणून वापरत असत. त्यापैकी एका खोलीत मला राहावे लागले. काही दिवसांपूर्वी मी सिव्हिल सर्जन असताना 4 एकर परिसरात दुमजली बंगल्यात राहत होतो. आता मी मनोरुग्णालयाच्या आत एका छोट्याशा खोलीत वास्तव्यास आलो होतो. काळाचा महिमा. समाजकार्याचे बक्षीस म्हणून मला हे मिळाले होते. राजकारण्यांनी ठरवले तर ते किती क्रूर होऊ शकतात हे माझ्या अनुभवास येत होते.
माझा उद्देश प्रामाणिक असल्याने मला याची चिंता नव्हती. मेळाव्यासाठी फिरत असताना मला उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला होता. आता आदिवासी भागात काम करत असताना मधुमेहाचा पण त्रास सुरू झाला. मी कामाला, जबाबदारीला कधीच घाबरलो नाही. मानसिक त्रास, कुटुंबाची ताटातूट आणि शारीरिक तणावामुळे मला मधुमेहाचा त्रास सुरू झाला. अशा काही कठीण परिस्थितीतही मी 1 वर्ष काढले. माझ्या अर्धांगिनीने एके दिवशी माझी ठाणे येथील मनोरुग्णालयातील खोली पाहिली आणि मला ताबडतोब बॅग भरण्यास सांगितले. ती मला तडक पुण्याला घेऊन आली. समाजकार्य ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. त्यामुळे मी माझी तब्येत किंवा पद याचा विचार केला नव्हता. हे सगळेपणाला लावूनच माझे काम अव्याहतपणे सुरू होते. एक अत्यंत मागासलेला, नैसर्गिक हक्कापासून वंचित असलेला समाज मूळ प्रवाहात यावा इतकीच माझी सरकारकडून अपेक्षा होती. ते कार्य मी माझी जबाबदारी सांभाळून पार पाडत होतो. यात सरकार विरोधी काही नव्हते. तरीही आरोग्य विभागाच्या मंत्री महोदयांना ते रुचत नव्हते. त्यांचा अहंकार दुखावला गेला होता. मी राजकारणात आलो तर काय होईल याची धास्ती त्यांनी घेतली होती. त्यांच्या सामाजिक संवेदना गोठल्या होत्या. त्यामुळे उपसंचालक कार्यालयात रजा टाकून मी पुण्यात थांबलो. काही दिवसांनी त्यांनी अत्यंत दुय्यम पदावर, मोबाईल हॉस्पिटल संभाजीनगरच्या मेडिकल कॉलेजच्या अधीन असलेल्या पदावर माझी नियुक्ती केली. मी तिथे रुजू झालो, परंतु आठवड्याभरातच ज्यांच्या जागेवर बदली होऊन आलो होतो त्यांनी तो आदेश रद्द करून आणला. मला परत पदस्थापनेविना संभाजीनगरला थांबावे लागले. 6 महिने असेच गेले. माझ्याकडे कोणतीच पदस्थापना नव्हती. त्यानंतर मी सहज म्हणून मंत्रालयात फोन केला. तेव्हा कळले की दुय्यम स्तरावरील सहाय्यक संचालक या पदावर संभाजीनगर येथेच माझी पदस्थापना झाली आहे. त्यानुसार मी संभाजीनगर कार्यालयात सहाय्यक संचालक म्हणून रुजू झालो. त्यावेळी काही कारणासाठी तिथले सिव्हिल सर्जन हे पद रिक्त झाले. तिथला अतिरिक्त कार्यभार तात्पुरता म्हणून माझ्याकडे देण्यात आला. त्यानंतर कदाचित आरोग्यमंत्र्यांना उपरती झाली असेल किंवा चूक नसताना आपण एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यावर अन्याय केलाय याची जाणीव त्यांना झाली असेल. त्यामुळे त्यांनी नांदेड जिल्हा सिव्हिल सर्जन या पदावर माझी नियुक्ती केली. त्याआधी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जे सिव्हिल सर्जन होते त्यांच्याविषयी अनेक तक्रारी होत्या. जिल्हा रुग्णालयातील कारभार सुद्धा अनियंत्रित होता. आता हे रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीनस्थ देण्यात आले होते. म्हणून मी अधिष्ठाता यांच्याकडे रुजू झालो. 17 जून 1996 चा दिवस, वार शनिवार. त्या दिवशी वृत्तपत्रांत एक बातमी होती की घाटकोपर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. त्याचा निषेध म्हणून RPI तर्फे निषेध मोर्चा निघणार होता. सिव्हिल सर्जन पदाचा माझा दीर्घ अनुभव असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काय काळजी घ्यावी लागेल या अनुषंगाने मी अपघात विभाग, ऑपरेशन थिएटर, ब्लड बँक, सर्जन, मेट्रन यांना रविवार असूनही ड्युटी लावली. वेळ संध्याकाळची असल्यामुळे कारकून मंडळीही घरी गेली होती. त्यामुळे मी स्वतः हाताने पत्र लिहून सर्व संबंधितांची ड्युटी लावली. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मोर्चा निघाला. बंदोबस्ताला पोलीस कर्मचारी होते. मोर्चात अचानक काहीतरी गोंधळ झाला. वातावरण पोलिसांच्या आवाक्याबाहेर गेलं. त्यामुळे मोर्चा नियंत्रित करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी हवेत गोळीबार करायला सुरुवात केली. या सगळ्यात अनावधानाने एक गोळी एका 12वीच्या विद्यार्थ्याच्या पोटात घुसली. तो बेशुद्ध होऊन जागेवरच कोसळला. त्याला त्वरित शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. जमलेल्या घोळक्याने पोलिसांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुरू केली. हा सगळा प्रकार कळताच मी त्वरित अपघात विभागात पोहोचलो. बराच रक्तस्राव झाल्याने मुलाची नाडी लागत नव्हती. लोकांची गर्दी मात्र वाढतच चालली होती. पोलिसांच्या निषेधार्थ घोषणा आणि दगडफेक सुरू झाली. या प्रसंगाचे गांभीर्य माझ्या ध्यानात आले. त्यामुळे अपघात विभागातील प्राथमिक उपचाराला फाटा देऊन मी त्याला थेट शस्त्रक्रिया विभागात घ्यायला सांगितले. माझ्या आधीच्याच नियोजनाप्रमाणे शस्त्रक्रिया विभाग आलेल्या परिस्थितीला सामोरा जायला सज्ज होता. तिथे 2 सर्जनही हजर होते. भूलतज्ञ उपस्थित होते. हाताला नाडी लागत नसली तरी रक्त देणे आवश्यक होते. रक्तपेढीलाही तशी आधीच कल्पना दिलेली होती. त्यामुळे आवश्यक त्या रक्ताच्या बाटल्या मागवून घेणे सोपे गेले. त्याचा रक्तदाब कमी असल्याने प्रेशर देऊन ब्लड पंप करण्यात आले.
नाडी व्यवस्थित झाल्यानंतर भूल देण्यात आली. 2 सर्जनच्या मदतीने चाळणी झालेली आतडी काढून चांगली आतडी जोडण्यात आली. लोकांची गर्दी वाढतच चालली होती. त्यांना मी विश्वासात घेऊन परिस्थिती समजावून सांगितली. आम्हाला या मुलाला वाचवायचे आहे, त्यामुळे कृपया गर्दी करू नका, बाहेर थांबा, असे आवाहन केले. त्यावेळी एका गृहस्थाने अचानक माझे दोन्ही पाय धरले. त्यांना उठवून मी विचारले तेव्हा कळले की ते त्या मुलाचे वडील होते. बाहेर वाढलेल्या प्रचंड गर्दीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे मी अधिष्ठाता यांना आधीच सांगितले होते, याला ICU मध्येच ठेवा, म्हणजे इकडे जमाव येणार नाही. याला जर जनरल सर्जिकल वॉर्डमध्ये ठेवले तर संतापलेली जनता याच्यावर उपचार करू देणार नाही. खवळलेला जमाव काय करेल याचा कसलाच नेम नाही. अधिष्ठाता यांना मी विश्वासात घेऊन हे सांगितले होते. माझ्या सूचनेनुसार त्यांनी अंमलबजावणी केली होती. त्यामुळे रुग्णाची सर्वतोपरी काळजी घेतली गेली आणि हळूहळू तो सेटल झाला. दुसऱ्या दिवशी मला जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी विचारले, सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे का? मी हो म्हटल्यावर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या दोघांनीही शासकीय रुग्णालयाला भेट दिली. माझ्या चेंबरमध्ये आम्ही सगळेजण बसलो होतो. त्यांना मी या सगळ्या प्रसंगाची सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात RDC म्हणून किरण कुरुंदकर हे माझे परिचित होते. ते म्हणाले, हा मुलगा वाचेल की नाही किंवा बहुधा वाचणारच नाही असे आम्ही गृहीत धरले होते. प्रेतयात्रा कोणत्या सुरक्षित मार्गाने नेल्यास गोंधळ होणार नाही याचा आराखडाही आम्ही तयार करून ठेवला होता. तुमच्या प्रयत्नांमुळे हा वाचला याचा आनंद होत आहे. नंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनीही माझे काम पाहून अभिनंदन केले. ह्या कामगिरीबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांनाही कळवू असे त्यांनी सांगितले. त्यांनी खरंच हे पुढे कळवले की नाही हे मला माहीत नाही, परंतु त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कलेक्टर व SP पत्र पाठवून आम्हाला सज्ज राहण्यास सांगत. पहिल्या 1-2 दिवसात मला असा अनुभव आला. त्यामुळे पुढेही मी अशी प्रकरणे सुयोग्यपणे हाताळली. सिव्हिल हॉस्पिटल हे डीन अधिष्ठाता यांच्या अधीनस्थ होते. येथील सगळा कारभार विस्कळीत होता. अनेकांच्या तक्रारी होत्या. नांदेड जिल्हा संभाजीनगर म्हणजे तेव्हाच्या औरंगाबाद जिल्ह्यात येत होता. त्यामुळे येथील तक्रारींची चौकशी मी संभाजीनगरला सहाय्यक संचालक असताना माझ्याकडेच होती. त्याची भली मोठी फाईल तयार झाली होती. मी नांदेडला रुजू झाल्यानंतर यासंबंधी निर्णय घेण्यास सुरुवात केली. हे माझ्यासमोरचे एक आव्हानच होते. माझ्या आधीच्या सिव्हिल सर्जनबाबत बऱ्याच तक्रारी होत्या. ॲट्रॉसिटी, बलात्कार अशा गुन्ह्यांचाही त्यात समावेश होता. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांबाबत तर विचारायलाच नको. अक्षरशः तलवारी घेऊन मारामाऱ्या होत असायच्या. त्याचा अभ्यास केल्यावर माझ्या लक्षात आले की सिव्हिल सर्जन व अधिष्ठाता यांचे वारंवार कसलेच नियंत्रण नव्हते. त्यांच्यात समन्वयाचा अभाव होता. त्यांना भेटण्यासाठी लोक थेट त्यांच्या चेंबरमध्ये येत असत. त्यामुळे सिव्हिल सर्जन आपले प्रशासकीय कामकाज सांभाळत असताना रुग्णांचे नातेवाईक व इतर मंडळी मध्येच भेटायला घुसत. त्यामुळे हे सगळं हाताळण्यास त्यांना अडचणी येत होत्या आणि त्यांच्या विरुद्ध तक्रारी व्हायच्या. यावर उपाय म्हणून मी शेजारचे मेट्रनचे ऑफिस ताब्यात घेतले. थेट दरवाजा होता तो बंद केला आणि मेट्रनच्या ऑफिसमधून प्रवेश मार्ग ठेवला. मेट्रनच्या खोलीत RMOला बसवले आणि माझा एक स्टेनोही तिथे बसवला. फोनची व्यवस्थाही 1+1 अशी करून घेतली. फोन आल्यानंतर प्रथम तो स्टेनोकडे जायचा आणि तो योग्य असेल तरच माझ्याकडे यायचा. मला भेटण्यासाठी सुद्धा चिठ्ठी पाठवून भेट घेण्याची सोय केली. त्यामुळे अनावश्यक भेटी टळत होत्या. रुग्णासंबंधीचे प्रश्न होते ते प्रथम आमचे RMO हाताळत आणि महत्त्वाचा विषय असेल तरच माझ्याकडे पाठवत. अशा प्रकारे माझ्याकडे येणाऱ्या अभ्यागताची शिस्त लावून घेतली.